राज्यातील असंख्य लाडक्या बहिणींना अखेरीस दिलासा मिळालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही KYC संदर्भातील सर्वात मोठी अपडेट राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि ही KYC संदर्भातील महत्त्वाचे अपडेट असल्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांची KYC परत सुरू होणार आहे आणि ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांचे हप्ते पुन्हा सुरू होणार आहेत। तर तो काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मी व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, तुम्ही पाहू शकता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। अशा प्रकारची अपडेट महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ताईंनो, ज्यांची KYC करताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला होता, ज्यांची KYC चुकलेली होती त्यांची आता प्रत्यक्ष तपासणी फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत लवकरच सुरू होणार आहे। जर तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। अंगणवाडी सेविका मार्फत तुमची प्रत्यक्ष चौकशी होणार आहे। चौकशीमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला दोन्ही महिन्याचे 1500 अशी एकूण 3000 रुपये मिळतील। तर ताईंनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।